नमस्कार, मैं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। मानव धर्म के संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेव जी की भक्ति और कार्यों के साथ ही साथ उनके जीवन पर आपत्तिजनक बयान देने पर बागेश्वर धाम के धीरेन्द्र शास्त्री महाराज के शिकार रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जी सेवक बहुउद्देशीय संस्था वाड़ी द्वारा सैकड़ों की तादाद में सोमवार की सुबह लोग वाड़ी थाने पहुंचे। सेवकों ने बागेश्वर महाराज के खिलाफ लिखित शिकायत दर्ज कराई और वाड़ी पीआई राजेश तटकरे को इस मामले में कार्रवाई करने की मांग की। हम आपको बता दें कि भंडारा जिले के मोहाड़ी कार्यक्रम में धीरेन्द्र शास्त्री महाराज पर बाबा जुमदेव जी और उनके सेवकों के बारे में अपमानजनक बयान देकर समाज में धार्मिक कलह पैदा करने का आरोप बागेश्वर महाराज पर लगा था। बागेश्वर धाम मुर्दाबाद, बागेश्वर धाम मुर्दाबाद, बाबा जुमदेव जी की जय, बाबा जुमदेव जी की जय, सूरज चांद आएगा बाबा की जय, मानव धर्म की जय। मी संगीता नंदकुमार कटनकर ह्या मार्गाची सेविका आहे आणि ते बागेश्वर धाम यांनी जे बोलले आहे आमच्या जुमदेव बाबा विषयी किंवा सेवक्याविषयी, तर आम्ही आधी नरकात होतो, परंतु आता आम्हाला ह्या बाबा जुमदेवजीमुळे आम्हाला स्वर्ग मिळाला आहे आणि त्यांनी हे आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे। पहिले त्यांनी समजून घ्यावं आपण कोण आहो, एक संत आहेत ते, आणि त्यांनी पहिला अभ्यास करावा की त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लोक घेतात आणि महत्त्व आहे त्यांच्या शब्दाचा अर्थ। त्यांनी आपली कमीपणा करू नये कोणतेही अपशब्द बोलून, म्हणून त्यांनी पहिले विचार करावा आणि नंतरच कोणत्याही गोष्टी बोलल्या पाहिजे। आम्हा बाबा जुमदेवजींनी खूप कष्ट करून आणि त्यागातून हे सेवा प्राप्त केली आणि प्रत्येक सेवकाला ही सेवा दिली आहे। त्यांनी असं आज या बाबाकडून त्यांची मिळालेली नाही आहे, त्यांनी मेहनत केली आहे आणि प्राप्त केली आहे आणि सेवकाला सुद्धा त्यांनी वाटून दिलेली आहे आणि प्रत्येक सेवकाला त्याचा अनुभव आहे आणि म्हणून त्यांनी हे असं बोलू नये आणि आमच्या भावना दुखवू नये। मी गिरीधर बर्गे, मार्गदर्शक वाड़ी परमात्मा एक सेवक, आज जुमदेव बाबानं आज मानव सेवा केलेली आहे। गोरगरीब दुःखी दारिद्र्य लोकांचं जीवन सुखी केलं आहे आणि निस्वार्थ भावनेतून आणि त्यागाच्या भावनेतून। परंतु आज बागेश्वर महाराज सारख्या संतांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या नरकाची भाषा बोलून त्यांनी जे रामाचं नाव बदनाम करण्याचं काम करत, राम हे शांतीदूत होते, त्यांनी शांतीच्या भावनेतूनच या जगामध्ये आपली रूपरेषा प्रसिद्ध केलेली आहे। परंतु हे असे ढोंगी साधू लोक आज रामाच्या नावावर या देशामध्ये द्वेषभावना निर्माण करत आहेत। तरी मी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून मी अशा संधी साधू लोकांना, अशा ढोंगी साधू लोकांना मी विनंती करतो की त्यांनी जाहीरपणे असे निवेदन न करता त्यांनी प्रत्यक्षात कोण काय आहे याच्याबद्दल त्यांच्याजवळ बसून त्यांची विचार विनिमय करावं आणि त्याच्यानंतरच जाहीर याच्यात त्यांनी बोलून दाखवावं, असं मी आपल्या माध्यमातून एक त्यांना निवेदन देतो, विनंती करतो। आणि देशामध्ये असे आणि प्रशासनाला असं कधीच अडथळा निर्माण होईल अशी कामगिरी त्यांनी करू नये, अशी मी आज या निषेधानिमित्त मी त्यांना विनंती करतो।